पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक आहे। वर्षा निवासस्थानी रात्री 8 वाजता बैठक आहे। पक्ष विस्ताराच्या मुद्द्यावर बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। तर महत्त्वाची बातमी या बैठकीच्या संदर्भातली आपण पाहतोय। महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक आहे। वर्षा निवासस्थानी रात्री 8 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे। पक्ष विस्ताराच्या मुद्द्यावर या बैठकीमध्ये सविस्तरपणे चर्चा होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत। विनोद तावडे देखील या बैठकीला उपस्थित राहतील। महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची बैठक आज रात्री 8 वाजता वर्षा निवासस्थानी पार पडणार आहे। या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आणि संघटनात्मक बांधणीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। पक्ष विस्ताराच्या बाबतीत या बैठकीत चर्चेची शक्यता आहे। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत या बैठकीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। चेतन, वर्षा निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची रात्री बैठक आहे। बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चेच्या अग्रस्थानी असू शकतात? निश्चितच शुभम, एकंदरीतच आपल्याला माहिती आहे की सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत आहेत आणि त्यामध्ये राज्यामध्ये देखील मंत्रिमंडळ फेरबदल होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। दुसरीकडे एसआयआर संदर्भात आपण पाहत आहोत सातत्याने एसआयआर नोंदणीवरती भाजपचं विशेष लक्ष दिलं जात आहे। आणि तिसरीकडे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी पावसाने धडी मारलेली आहे तर अनेक ठिकाणी महापुराची परिस्थिती पाहायला मिळते। या सर्वच गोष्टींवरती पक्ष संघटने एकंदरीत काय भूमिका असावी, पक्षाने कशा प्रकारे या सर्व बाबींवरती मुद्द्यांवरती काम करावं आणि आपापले अभिप्राय कळवण्यासाठी या कोर कमिटीच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। आज संध्याकाळी होणाऱ्या या कोर कमिटीमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, ते राज्यातील जे प्रमुख नेते आहेत त्यांना मार्गदर्शन करतील। इतकंच नाही तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत, ते स्वतः सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजींसमोर एसआयआर संदर्भात भाजपचे आमदार असतील किंवा पदाधिकारी असेल त्यांनी केलेल्या कामाचा संपूर्ण आढावा आहे तो सादर करताना आपल्याला पाहायला मिळू शकतात। त्यामुळे केंद्रात जर विस्तार झाला तर त्यामध्ये आता महाराष्ट्रामधून काही नव्या संधी दिली जाणार का किंवा जुन्या चेहऱ्यांना डच्चू दिला जाणार का याकडे आपलं विशेष लक्ष असेलच। मात्र एसआयआरच्या कामाकडे दुर्लक्ष केलेल्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांवर देखील आता कारवाई होणार का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। शुभम, अगदी चेतन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बैठकी संदर्भातले पोहोचवलेले तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।